अभिजित, आतापर्यंत तू मला जो काही त्रास दिलाय ना, तुम्ही एक एक करून परत करेन. अर्थात या सगळ्याचा त्रास इतरांना व्हावा इतका वाईट नाहीये मी. बाकीचे सगळे या घरात राहू शकतात. मामी, मामा, आजी, मेघना, माधुरी, ऑफकोर्स चंदू, विपुल. पण अभिजित, तुला मी या घरात राहू देणार नाही. So, now legally this property belongs to Mr. Jay Prabhu. And Jay Prabhu say कि Abhijit Paint say please get out of my house. I said get lost. जय, तू खूप हरामखोर आहेस ना, आणि तू हे जे काही सगळं करतोयस ना, याच्यातून सहजासहजी बाहेर नाही पडणार आहेस तू. आणि मी अडकेन तर बाहेर पडेन ना, आणि खरी बाहेर पडण्याची वेळ तुझी आहे. सो प्लीज तू असं ऐकणार नाहीस. जय, अभिजित या घराबाहेर जाणार नाही. आणि जर तू त्याला घराबाहेर काढलंस तर आमच्यापैकी कुणीही या घरात राहणार नाही. मामा, प्लीज तुझे इमोशनल फंड आहे ना, तुझ्या पाशीच ठेव. मी तुम्हाला कोणालाच घरातनं बाहेर काढत नाहीये. जर का तुम्हाला स्वतःहून घरातून बाहेर पडायचं असेल तर कोणीही बाहेर पडणार नाहीये या घरात. एक्सक्यूज मी, किती रुपयांसाठी हे घर गहाण ठेवलं होतं? 1 करोड. Hey, hello. Listen, ma'am. Please stay out of this, okay? यात लिहिलंय की 1 करोड परत केले की हे घर सुभाष पेंडसे, युअर डॅड, राईट, त्यांच्या नावावर परत होईल. करेक्ट. पण ते कसं शक्य आहे? 1 करोड परत देईपर्यंत सुभाष पेंडसे यांचे हयात संपेल. मी पे करीन 1 करोड रुपये. एक्सक्यूज मी डार्लिंग, 1000, 1 लाख नाही, 1 करोड. एक मिनिट. आयुष्यात आतापर्यंत खाली मान घालायचे इतके प्रसंग येऊन गेले की आता कोणाची दया, उपकार माझ्यावर आहेत. अभिच कर्ज तर मला फेडायला हवं, आणि ह्याच्यापेक्षाही मोठं यात दया काय दाखवायची. ही फक्त एक परतफेड आहे असं समजा. आज माझा जीव वाचवलाय तुमच्या मुलाने, आणि आतापर्यंत आमची साधी मैत्री सुद्धा नव्हती. तरीही तो माझ्या मदतीसाठी धावत आला, आणि मी नुसतं थँक्यू म्हणून सोडून द्यावं? आणि माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत हो अंकल, म्हणून मी त्याचं घर वाचवत. दॅट्स इट. आणि मी आता माझं नवीन बिझनेस पण सुरू करणार, आणि मला कधीही मदत लागली तर मी येईन ना तुमच्याकडे. आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पैसे परत करायचे तर करा. अभिजित आहे ना, तो करेल. ओके, प्लीज. काय मी आज रात्री इथे राहू शकते?
किती थंडी पडली आहे ना. अभिजित, अजून झोपला नाहीस तू? प्रिया, तू आज माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी जे काही केलंस ना, ते मी कधीच नाही विसरू शकत. अभि यार, तू माझ्यासाठी आणि माझ्या लाईफसाठी जे काय केलं ते पण मी कधीच नाही विसरू शकणार. नाव दॅट्स बेटर. मी तर तुझं घर वाचवलं, पण तू मला वाचवलंस. सो वॉट? मी त्यासाठी मोठा एक थँक्यू म्हणू का? हटाओ यार, ये थँक्यू और सॉरी मुझे समझ में नहीं आता. तू माझी हेल्प केलीस आणि मी तुझी, त्यालाच तर फ्रेंडशिप म्हणतात, राईट? पण हे तू स्वतःला कधी सांगणार? तुझं आणि सरांचं आज भांडण झालं त्याबद्दल बोलतोय मी. काय प्लॅन्स आहेत तुझे पुढचे? ठरवलंयस काही? हे बघ, तू अशीच पळत राहिलीस सरांपासून तर तुमच्यातलं भांडण संपणार कसं? संपवायचंय ना? अभी हे अभिने दिलेले पैंजण असे कसे तुटले? हे चांगलं लक्षण नाही. ओ गॉड, हे काय होत आहे? हा शमिका, बोल. अभि, तुझी खूप आठवण येत होती रे मला. आणि का गुणास ठाऊ, पण अचानक भीती दाटून आली माझ्या मनात. अभि, आपल्या नात्याला काही होणार तर नाही ना? मला खूप भीती वाटते. शमिका, आता हे काय मध्येच बोलतच? हे बघ, असं काही होणार नाहीये, ठीक आहे? तू उगीच काळजी करू नकोस. आता झोप, उशीर झालाय बराच. अभि प्लीज प्लीज फक्त 5 मिनिट माझ्याशी बोल ना प्लीज. शमिका, मी खरंच खूप थकलोय आज. आपण प्लीज उद्या बोलूया. झोप आता. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अभि म्हणतो तर बरोबरही असेल कदाचित. मी उगीच भलता चलता विचार करत बसले. घे, पांघरून घे. इथे खूप थंडी असते रात्री. थँक्यू आजी. अगं, ते तर तुला आम्ही म्हणायला हवं. खूप उपकार झालेत तुझे आमच्यावर. आजी, असं नका म्हणू. पहिलं बसा बघू. बसते. अगो आई गो. असं अजिबात म्हणायचं नाही. अभिजित माझा मित्र आहे आणि मैत्रीमध्ये हे सगळं चालतं. आणि मी काही उपकार वगैरे नाही केलंय. तसं बघायला गेलं तर आपल्याला एकमेकांना थँक्यू म्हणत राहावं लागेल. अभिजितने माझी मदत केली म्हणून मी त्याला, मी तुमची मदत केली म्हणून त्याने मला, आणि आता तुम्ही मला इथे राहू देताय त्यामुळे मी तुम्हाला.
एकट्या दुकट्या मुलीला तसंही मी इतक्या रात्री बाहेर पाठवलं नसतं. पण तुला एक सांगू बाळा, जे काही तुझ्या घरच्यांशी तुझे मतभेद झाले असतील त्याच्या पलीकडे जाऊन विचार कर. कुणाचेही आई वडील आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात. आज तू इथे आहेस, आणखी किती दिवस इथे राहणार आहेस? नाही आजी, उद्यापासून मी दुसरं घर शोधायला सुरुवात करीन. माझा मुद्दा तुझ्या लक्षात येत नाहीये बाळा. तू इथे राहण्याचा प्रश्न नाहीये. तू इथे राहा किंवा आणखी कुठेही राहा, पण आता ह्या क्षणाला तुझे वडील तुझ्या आठवणीने जागत बसलेले असतील. कळतंय का मी काय म्हणते ते? येत्या महिन्यात लग्नासाठी बरेच चांगले मुहूर्त आहेत. म्हणजे आता देसायांना हो म्हणायला काही हरकत नाही. गुरुजी, 2 दिवसांनी मुलाची पत्रिका येईल, जरा नजरेखालून घाला. आणि पुढच्या महिन्यात शुभ मुहूर्त बघून टाका. नाही म्हणजे आमच्या सोयीच्या दृष्टीने मुहूर्त बघायची काही गरज नाहीये. मुहूर्त बघून आपण जमवू. माझ्या नातीच्या लग्नात मला विघ्न येता कामा नये. ही एक पोरगी मायाळू आहे बघा. माझ्या गोळ्या अगदी वेळेवर आणून देते मला. काय चिमणे, पुढच्या महिन्यात लग्न करायचं ना? आजी बोलवलंस? हो, मुहूर्त बघतोय मेघनाच्या लग्नाचा पुढच्या महिन्यात. अगं इतक्या लवकर? जरा 2-1 महिने जाऊ दे ना. मला जरा पैशांची अरेंजमेंट करायची आहे, थोडं सेव्हिंग करायचंय. एवढं घाईघाईत कशाला? आई तू तरी सांग ना. अरे खरं म्हणजे मला पण इतक्या लवकर लग्न नकोय. खरेदी व्हायची आपली, अजून साड्या खरेदी करायच्या, दागिने सगळंच व्हायचंय. पण देसाई मंडळी म्हणतात 1 महिन्यात नचिकेत अमेरिकेला जायचंय, त्याच्या आधी लग्न उरकून घेऊया म्हणून. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर करतो काहीतरी अरेंजमेंट. तुमच्या दोघांचं काही बिनसलंय का? नाही. हो, मेनसराय म्हणजे रागावले मी त्याच्यावर. काल घरात एवढी मोठी गोष्ट घडली, मी फोनही केला होता आजी त्याला, पण एका शब्दाने मला कळू दिली नाही त्याने. शमिका, अगं मी काही जाणून बुजून नाही केलं. जे काही घडलं ते इतकं फास्ट घडलं की मला त्याच्यातून बाहेर पडायलाच वेळ लागला. आणि ती प्रिया पण तिथे होती, तिच्या समोर काय बोलणार? अभिजीत, अभिजीत! काय नाही, ती ओके आहे. तिची फक्त अशी रिॲक्ट व्हायची पद्धतच आहे. हॅलो एव्हरीवन. सी, डॅडने काय केलंय? तू बोलत होतास ना मला त्यांच्याबरोबर जाऊन पॅचअप कर म्हणून. लुक व्हॉट ही हॅज डन. काय काय झालंय? काय? डॅडीने माझं अकाउंट फ्रीज केलंय. कॅन यू बिलीव्ह दिस? हो, पण कधीपासून? आय डोंट नो यार, मे बी सकाळपासून. थँक गॉड तुझ्या भावाला दिलेला चेक कॅश झालं. ते चेक विड्रॉल झाल्यानंतर फ्रीज झाला आय थिंक. आता काय करू? आय हार्डली हॅव 30,000. त्यांना असं वाटतं की असं केल्याने मी त्यांच्याकडे परत येईन. मी पण त्यांना दाखवून देईन की त्यांच्या पैशांशिवाय मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. असा सेटअप उभा करीन ना की डॅड पण शॉक होतील. आय बेट. बघ प्रिया, तू जरा शांतपणे विचार करणार. फर्स्ट ऑफ ऑल तू मला घर शोधण्यामध्ये हेल्प करणार आहेस. मला काहीच माहित नाहीये यार इकडचं. प्रिया हे बघ, एक मित्र म्हणून मी तुला मदत करेनही घर शोधून देण्यात, पण मला असं वाटतं की
तू त्याआधी स्वतःच्या घरी एकदा. ऑलराईट, फाईन, मी येतो तुझ्या बरोबर. तयार होऊन येऊ आधी. प्लीज. थँक्स प्रिया, काल तू आम्हाला जी काय मदत केली त्याबद्दल. तू होतीस म्हणून आमचं घर वाचलं. कदाचित तू जर नसती तर काल तर सोड ग. देवाला आजच्यासाठी थँक्यू म्हण की डॅडीने इतका लेट अकाउंट फ्रीज केला. नाहीतर इच्छा असून सुद्धा मी अभिला कधीच मदत करू शकले नसते. मस्तच ग तू, खरंच. म्हणजे तुझ्या अकाउंटला तुझ्यासाठी पैसे नाहीयेत, पण अभिला मदत केल्याचा केवढा आनंद आहे तुला. ग्रेट. कमॉन यार, दोस्त होते किसके लिए. इथे मी इथे राहायचं. ही लोकॅलिटी थोडी ठीक नाही असं वाटत नाहीये तुला अभि? प्रिया, नाउ फेस द फॅक्ट. हे बघ, तुझ्याकडे आता फक्त 30,000 रुपये आहेत. 15,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये रेंट. यामध्ये अशाच लोकॅलिटीमध्ये जागा मिळणार. आणि दिस इज नॉट बॅड. हे बघ, अशा छोट्या लोकॅलिटीचं एक बरं असतं, इथली माणसं खूप चांगली असतात. यू विल बी सेफ. आणि दुसरा काही ऑप्शनही नाही आपल्याकडे सध्या. तुला सांगते शमिका, मेघना लहान असल्यापासून तिला साडी नेसायची इतकी हौस होती ना, आता साडी नेसून बोहल्यावर उभं राहायची वेळ आली बघ. खरंच. साड्या काढून ठेवल्या, तुला दाखवते. हो गुरुजी, सासूबाई येत आहेत. बर. गुरुजी, ही तुमची दक्षिणा. बर. अगो ऐको, वाईट वाटत नसेल तर एक सांगू? हो बोला. गेल्या काही दिवसापासून या घरावर अनेक अरिष्ट येत आहेत. खरे. अशुभाची सावली पडले या सुंदर वास्तूवर. पण नवीन व्यक्तीचा प्रवेश झालाय का घरात? म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी? नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमच्या घरात काही लग्न कार्य होऊन सून जावई. माधुरीच्या लग्नाला 1 वर्ष झालं. मंजिरी आताच आली आहे. शमिका, बरोबर, शमिका आली 3-4 महिन्यापूर्वी. कदाचित तिचा प्रवेश या घराला शुभ ठरला नसेल. आम्ही घर शोधतोय. तुमचं लग्न झालंय का? आम्ही घर फक्त कपललाच देतो. लग्न झालंय आमचं.